राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचं आंदोलन, आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी। राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये हाणामारी, पोलिसांनी कार्यकर्त्यांना केलं बाजूला। राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने, दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी, निलेश राणेंची पोलिसांसोबत हुज्ज। नारायण राणेंची एकेकाला घरामध्ये घुसून मारून टाकण्याची भाषा, पोलिसांशी बोलताना निलेश राणेंचीही अरेरावीची भाषा। नारायण राणेंची एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दमदाटी, नारायण राणेंनी एबीपी माझाचा माईक ढकलला। नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे, ते आक्रमकपणे बोलतात, पण त्यांना धमकी द्यायची असेल असं वाटत नाही। राणेंच्या धमकीवजा वक्तव्यावरती उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावरती तासभर ठिय्या दिल्यानंतर मुख्य दरवाजामधूनच आदित्य ठाकरे किल्ल्याबाहेर, यावेळी राणे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी। किल्ल्याबाहेर जाताना आदित्य ठाकरेंकडून घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंनी दिल्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये नजरानजर, एकमेकांना खुन्नस देतानाचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। राड्यामुळे राजकोट किल्ल्याचं मोठं नुकसान, कार्यकर्त्यांनी वादामध्ये किल्ल्याच्या भिंतीवरील चिरे पाडले। किल्ल्यावरील पडलेले दगड निलेश राणेंनी स्वतः उचलून तटबंदीवर लावले। ठाकरे गट आणि भाजपच्या राड्यामध्ये गडाचं नुकसान। राजकोट किल्ल्यावर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की, काही पोलीस कर्मचारी जखमी। मालवण तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं भर पावसात आंदोलन, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, वैभव नाईक, अंबादास दानवे आंदोलनात सहभागी। शिवरायांच्या पुतळ्याचं कंत्राट दिलं तो 24 वर्षांचा तरुण आहे, ज्याच्याकडे काही अनुभव नाही, त्याला कसं निवडलं गेलं, आदित्य ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रामध्ये जे औरंगजेबाला करता आलं नाही ते या सरकारनं करून दाखवलं, पुतळ्याच्या दुर्घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर टीका। राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची निषेध आंदोलनाची हाक, 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता गेट वे ऑफ इंडिया जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करणार, उद्धव ठाकरेंची घोषणा। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचा पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन, मात्र तिथे शिवद्रोही आडवे आले, महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणाले, त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा नाही, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। महाराजांच्या पुतळ्याचे तुटलेले फोटो टाकणं ही कसली वृत्ती, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतरही त्यांची बदली केली नाही, त्यामुळे त्यांच्या शिवद्रोह ठासून भरलेला आहे, नसानसात हेच सिद्ध होत आहे, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला, राज्यामध्ये भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय, शरद पवारांची सरकारवर टीका। पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार नको या पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय, अन्य गोष्टींमध्ये भ्रष्टाचार चालेल असं पवारांना म्हणायचंय का, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल। पुतळा कोसळल्याची घटना कमीपणा आणणारी, शिवरायांचा भव्य पुतळा पुन्हा उभारणार, तसंच दोषींवर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य।
शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी। दोषींवर कठोर कारवाई करणार तर चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, अजित पवारांचा जनतेला शब्द। शिवरायांच्या पुतळा अपघात प्रकरणाचं ठाणे कनेक्शन असल्याचा संजय राऊतांचा आरोप। निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। नौदलाची चूक असल्याचं म्हणत स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावरती टाकतात, त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। मालवणमधील पुतळा अपघात प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आमदार वैभव नाईक यांची मागणी। पुतळा दुर्घटनेतील दोषींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न, वैभव नाईक यांचं वक्तव्य। पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने बसवला नव्हता, पुतळा बदलावा हे 12 डिसेंबरला सांगितलं होतं, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। पुतळा कोसळण्याची घटना ही दुर्दैवी, पुतळा बनवणाऱ्याची चौकशी करावी, नारायण राणेंची मागणी। तर भाजपवर टीका करण्यासाठी विरोधकांना कोणतेही कारण मिळत नाही, नारायण राणेंचा टोला। आंदोलनासाठी दोन्ही नेत्यांना प्रशासनानं ठराविक वेळ दिला होता, परंतु राजकीय लाभासाठी महाविकास आघाडी वातावरण बिघडवते आहे। प्रवीण दरेकरांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका, रडीचा डाव खेळला जात असल्याचीही केली टीका। शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण करणं हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका। मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोटला जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची करणार पाहणी। छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका, अन्यथा याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। आपण यातूनही चांगलं घडेल असं म्हटलं होतं, पण त्याचा विपर्यास झाला। मंत्री दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी पुतळा प्रकरणावर दिली होती। नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी, पुतळा कोसळल्याचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार। पुतळा शिल्पकार जयदीप आपटे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, शिल्पकार आणि कन्सल्टंट यांनी निकृष्ट उभारणी केल्याचा ठपका। रायगड जिल्ह्यामधील दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी, 38,000 कोटींची गुंतवणूक करून तब्बल 6,000 एकर जागेवर हे बंदर उभं राहणार। हे बंदर रेल्वे आणि रस्ते या दोन्ही मार्गांनी जोडलं जाणार। पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाचं 30 ऑगस्टला मोदींच्या हस्ते भूमिपूजन, सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनाची प्रशासनाकडून जय्यत तयारी। म्हाडाच्या मुंबईमधील घरांच्या किमतीत मोठी कपात, खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार, खासगी विकासकांनी तयार केलेल्या घरांची किंमत 10 ते 25% कमी होणार। जम्मू काश्मीरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती स्वतंत्रपणे 25 जागा लढवणार, प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची माहिती। विधानसभेच्या प्रचारामध्ये नितीन गडकरींचा सहभाग वाढवा, संघाची आग्रही मागणी। गडकरींची प्रतिमा भाजपला मदतीची ठरेल अशी संघाला अपेक्षा, संघानं गडकरींना निवडणूक नियोजनामध्ये सक्रिय राहण्यास सांगितल्याची माहिती। सत्ताधाऱ्यांवरती दबाव आणण्यासाठी आम्ही 3ऱ्या आघाडीची बांधणी करतोय, छत्रपती संभाजीराजे रत्नराज आंबेडकरांसोबत चर्चा सुरू, पुढच्या 15 दिवसात 3ऱ्या आघाडी संदर्भात घोषणा करू, बच्चू कडूंची माहिती। मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत मानेंचा खासदार सुप्रिया सुळेंबरोबर एकत्र प्रवास, यामुळे राजकीय चर्चांना उधाण। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आमदार अमोल मिटकरींच्या भेटीला अकोल्यात, मिटकरींच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत अनेक राजकीय विषयांवर चर्चा। महिलांना सुरक्षा द्या, अजित पवारांच्या भर सभेमध्ये महिलेची मागणी, तर कोणत्याही पातळीवरती हयगय केली जाणार नाही, दादांचं उत्तर। माझाच्या बातमीनंतर समृद्धी महामार्गावरती पुन्हा एकदा मलमपट्टीच, भेगांमध्ये महिनाभरापूर्वी भरलेलं सिमेंट निघाल्याची बातमी माझानं होती दाखवली, आता दुसऱ्यांदा सिमेंट भरण्याची मलमपट्टी सुरू। पूजा खेडकरचं यूपीएससीच्या आरोपावरती दिल्ली हायकोर्टात प्रत्युत्तर, यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले, पूजा खेडकरचं नाव बदलून फसवणूक केल्याचा यूपीएससीनं केला होता आरोप, उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी। सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यामध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्ट पासूनचा संप केला स्थगित।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.